1 डिसेंबर 2024 पासून पुणे जिल्ह्यातील शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात जाताना हेल्मेट सक्ती बंधनकारक करण्यात आलेली आहे। मी सध्या आहे बारामतीतील प्रशासकीय भवनाच्या बाहेर आणि या ठिकाणी कर्मचारी आतमध्ये जाताना आपण बघू शकतो, मात्र एकाही कर्मचाऱ्यानं जे आहे ते हेल्मेट परिधान केलेलं नाहीये। गेल्या अर्ध्या तासापासून जवळपास 20 ते 25 गाड्या आतमध्ये गेल्या, त्यामधल्या फक्त एका व्यक्तीने जे आहे ते हेल्मेट परिधान केलं होतं। रस्त्यावरती अपघात होऊ नये म्हणून शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये जाताना दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे। जर एखाद्या व्यक्तीनं जर हेल्मेट घातलं नसेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी सक्त सूचना ज्या आहेत ते जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत। मात्र या गेटवरती प्रशासकीय भवनाच्या गेटवरती कोणत्याही व्यक्तीला कर्मचाऱ्याला अडवण्यात आलेलं नाही किंवा अद्यापपर्यंत एकही कारवाई करण्यात आलेली नाही। खरं तर रस्ते अपघातापासून जे आहे ते या ठिकाणी रस्ते अपघात कमी व्हावेत यासाठी जे आहे ती हेल्मेट सक्ती करण्यात आली असल्याचं जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून सांगण्यात आलेलं असलं तरी बारामतीतली सध्या परिस्थिती आपण प्रेक्षकांपुढे मांडलेली आहे। कर्मचारी आहात? नाही आलो पेसला काम एक छोटं। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय की सरकारी ऑफिसमध्ये जाताना हेल्मेट कंपल्सरी असलं पाहिजे दुचाकी स्वारांना, कसं बघताय निर्णय? बरोबर आहे, ते तर लागणारच आहे हेल्मेट, पण काय लोकांच्या जशा कामाच्या गडबडी असतात सकाळचा उठल्यावर नाही का, त्यामुळे गडबडीत हेल्मेट राहणार, आणायचं बिनायचं नाही। पण निर्णय कसा? निर्णय चांगला आहे, पाहिजेच। जीव पण महत्वाचा आहे ना, कर्मचाऱ्यांचा जीव पण महत्वाचा आहे आणि हेल्मेट सक्ती केलेलीच आहे सरकारने, पाहिजेच। जिल्हाधिकाऱ्यांनी 1 डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती केली आहे, बरोबर माहिती आहे। कसं बघताय या निर्णयाकडे, काय वाटतं? चांगला निर्णय आहे आणि त्याचं आम्ही काटेकोर पालन करणार आहे। तुम्ही आज हेल्मेट विसरलं? मी आज गावावरून आलो आहे, त्याच्यानं की इलेक्शन नंतर पहिला आमची सुट्टी भेटल्यामुळं ॲडजस्ट घेता आलं नाही मला, ते आम्ही नक्कीच पालन करणार। सगळं चांगला निर्णय आहे। कर्मचारी नाही, मग कामाला आलाय? काम आहे इथं, म्हणजे ऑफिसचं काम आहे, तुमचं काम आहे म्हणून इथं आलाय? नाही दुसऱ्याचं काम आहे त्यांचं हे सरकारी कार्यालयात आता हेल्मेट सक्ती आहे असं आहे। हो, जाताना हेल्मेटच नाही काहीच नाही आमच्या पैसे आता सध्याच्याला। बर, काय कारवाई करणार जर हेल्मेट नसेल तर? हा तुम्ही करा की, मग असली ते करायची। बरं, हेल्मेट सक्ती असली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? नाही पाहिजे, म्हणजे कसं एखाद्या गरीबाला नसले जरी समजा हेल्मेट आहे, एखाद्या गरीबापाशी नाही आणि हेल्मेटनेच आत जायचं आहे तर मग त्यांनी काय करायचं गरीबाने? तेच तुम्हाला काय वाटतं याच्यावर? म्हणजे हेल्मेट बी म्हणजे आत प्रवेश बंद पाहिजे ना, म्हणजे हेल्मेटचा, म्हणजे बिना हेल्मेट सोडलं पाहिजे। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सगळे श्रीमंत नसतात, आणि आत जर हेल्मेट घालून जायचं म्हणलं, एखादा गरीबाकडे पैसे नसले तर त्यांनी कुणाचा आला हेल्मेट? त्यांचं म्हणणं आहे अपघात कमी व्हावेत म्हणून त्यांनी आहे की, बरोबर आहे की, रस्त्याला वापर आपल्या ह्याच्यात जाताना नाही पाहिजे। ती माहिती आहे का? नाही का? 1 तारखेपासून केली आहे, चालेल, उद्यापासून नियमाचं पालन करू। ओके, ठीक आहे। कर्मचारी आहात? नाही, मग कामानिमित्त आलो होतो इथं। कामानिमित्त 1 तारखेपासून हेल्मेट सक्ती केली शासकीय कार्यालयात, तुम्ही हेल्मेट आहे ना. पण घातलं नाही? आहे, पण आता काढलो इथं, आता थांबलो होतो बाहेर ना। बरोबर, कसं बघताय या हेल्मेट सक्ती? नाही, हेल्मेट सक्ती काळाची गरजच झालेली आहे, कारण की आता 2 व्हीलरवरती कसं आहे, म्हणजे आपला वेग पण असतो जास्त आणि गाडी अत्यंत म्हणजे वेगात असल्यानंतर काय होईल ते पुढचं अवघडच असतंय ना। चांगला निर्णय, चांगला निर्णय, काळाची गरजच आहे, हेल्मेट केलंच पाहिजे ना। आपल्या युवाचं सुरक्षा आपणच केली पाहिजे ना। काय विषय? ते आलो होतो, थोडं बोलावलं हो। हेल्मेट सक्ती माहिती आहे का? कार्यालयात जाताना, शासकीय कार्यालयात जाताना हेल्मेट घालून जायचं? नाही माहिती। जर नाही केलं तर कारवाई करणार, कसं बघतोय? जर हेल्मेट नाही घातली तर कारवाई होणार आहे, कसं बघतोय? झालं की
कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.